महिन्याचा दुसरा आठवडा संपत असतानाही दमदार पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे आगामी काळातलं संकट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि या भीतीचं सर्वात मोठं कारण आहे एल निनो. जगभरातील हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये एल निनो महत्त्वाचा मानला जातोय. एल निनोच्या 80% सक्रियतेमुळे जगातील हवामान चक्र बिघडलं आहे. प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा वाढल्यास एल निनोची स्थिती निर्माण होते. याचा परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो आणि अनेकदा पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वाढते. काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. तापमान वाढून उष्णतेच्या लाटा तीव्र होऊ शकतात. कुठे अत्यंत कमी पाऊस तर कुठे महापूर येण्याची शक्यता आहे. जून महिन्यात अनेक दशकांतील कमी पाऊस होणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका राजस्थान, यूपी, एमपी आणि महाराष्ट्राला बसणार आहे. 2026चा शेवट ते 2027च्या सुरुवातीपर्यंत एल निनोचं संकट असणार आहे. म्हणजे ही समुद्राच्या पाण्याची विषुववृत्ताजवळ वाढलेली उष्णता ही संपूर्ण दक्षिण आशिया प्रदेशामध्ये आणि जगाच्या अनेक भागांमध्ये बराच वेगवेगळा परिणाम करते. आणि ह्या परिस्थितीमध्ये भारतीय मान्सूनवर परिणाम होतो, ऑस्ट्रेलियातील पावसाळ्यावर परिणाम होतो, दक्षिण एशियातील अनेक देशांना याचा फटका बसतो. मलेशिया, फिलिपाईन्स, जावा, सुमात्रापासून बँकॉकपर्यंत पाण्याचं दुर्भिक्ष तयार होतं आणि अनेक ठिकाणी अन्नधान्याच्या समस्या निर्माण होतात, पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण होतात. एल निनो सोबतच वैज्ञानिकांनी कोल्ड ब्लॉब या दुसऱ्या गंभीर संकटाकडे लक्ष वेधलंय. उत्तर अटलांटिका महासागरातील काही भागांमध्ये समुद्राचे तापमान आसपासच्या भागांपेक्षा लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. ग्रीनलँडचा बर्फ वितळून मोठ्या प्रमाणात थंड पाणी समुद्रात मिसळणे आणि महासागरातील प्रवाहांमध्ये होणारे बदल यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचं मानलं जातं. त्यामुळे महासागरातील उष्ण पाण्याच्या प्रवाहांमध्ये बदल होऊन समुद्राचे तापमान अपेक्षेपेक्षा कमी राहते. याचा जागतिक हवामान व्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि मान्सूनच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कोल्ड ब्लॉबचा भारतावर थेट परिणाम किती होईल यावर अजून संशोधन सुरू असलं तरी हवामानातील अनिश्चितता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. ला निनाचा हा जो कन्सेप्ट आहे हा अनेक देशांच्या व्यवस्थापनामध्ये आणि जागतिक हवामान अभ्यासकांच्या मते हा अत्यंत लक्ष देण्याचा आणि काळजीपूर्वक व्यवस्थापनाचा विषय बनलेला आहे. ह्यावर्षी समुद्राचं तापमान इक्वेटोरियल पॅसिफिकमध्ये विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये हे 2 डिग्रीपेक्षा जास्त वाढेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. आता हे तापमान 0.5 डिग्रीनी वाढलेलं आहे. 170 वर्षांनी निर्माण झालेलं आणि भारतासाठी धोक्याचं असलेलं हे दुहेरी संकट आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याच्या नियोजनाचा. तज्ज्ञांच्या मते पावसाचा प्रत्येक थेंब अडवणं, जलसंधारणाची कामं वाढवणं, शेततळ्यांवर भर देणं आणि पाण्याचा पुनर्वापर यावर भर देण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार योजना पुन्हा राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. या योजनेमुळे अनेक गावांतील भूजल पातळी वाढल्याचा दावा करण्यात आला होता. आता दुष्काळाचं संकट घोंगावत असताना नव्या तंत्रज्ञानासह आणि वैज्ञानिक नियोजनाच्या आधारे जलयुक्त शिवारासाठी पाऊल टाकणं गरजेचं झालंय. याशिवाय घर, सोसायटी, शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीनं राबवावं लागेल. शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करावा लागेल. भूजलाचा आवश्यक तितकाच वापर करण्यावर भर द्यावा लागेल. पाण्याचा पुनर्वापर, दिवसाआड पाणीपुरवठा हे पर्याय आता अवलंबावे लागतील. पाण्याचं अपव्यय टाळण्यासाठी वाहन धुणं बंद करावं लागणार आहे. एकंदरीतच काय तर एल निनो आणि कोल्ड ब्लॉब सारख्या जागतिक हवामान घटकांमुळे मान्सूनची गणितं अधिकच गुंतागुंतीची झाली. अशावेळी पाऊस किती पडेल याची वाट पाहण्यापेक्षा पडणारा प्रत्येक थेंब जपण्यासाठी तयारी करणं हेच राज्यासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. दुष्काळाचा धोका टाळायचा असेल तर जलसंधारण आणि दीर्घकालीन पाणी नियोजन हाच खरा पर्याय आहे. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.